संपूर्ण जागतिक स्वास्थ्याविषयी जागरूक असणारी एक संस्था आहे. त्यांनी हेल्थची डेफिनेशन काय केली आहे माहिती आहे, विथ लॉट ऑफ रिसर्च फॉर्च्युनेटली, की ज्या क्षणी तुम्ही सकाळी कामाला जाताना जो मनुष्य म्हणतो आय एम गोइंग टू द वर्क विथ एन्थुझियाझम, a person who goes for his work with enthusiasm, he has a perfect health. ही डेफिनेशन केले. हेल्थची संस्था जागरूक असणारी जागतिक संस्थेनी सध्याची केलेले लेटेस्ट डेफिनेशन आहे. त्यात त्यांनी दिलंय एन्थुझियाझम शब्द आला कुठनं, एन इज इन, थिओस लॅटिन शब्द आहे म्हणजे गॉड. ज्याच्या आतमध्ये कामाला जाताना मी परमेश्वरी कार्य करायला चाललेला आहे असा भाव घेऊन जो मनुष्य कामाला जातो त्याची हेल्थ उत्तम असते. ही डेफिनेशन केली. मग मला सांगा भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय हो? संपूर्ण कर्मयोगावरती भगवद्गीता सांगितले. श्रीकृष्ण कुठेही म्हणत नाही माझ्या आरत्या करा, भजन करा, कीर्तन करा. मी फक्त भावात राहतो. त्या भावाशी कनेक्ट होण्यासाठी संपूर्ण जगामध्ये जे जे भेटेभूत ते ते मानिजे भगवंत. तुमच्या घरातल्या आजूबाजूच्या माणसांमधला देव ओळखा. तुमच्या मुलीत देव बघता तसा तुमच्या सुनेत पण बघा. भगवान श्रीकृष्ण सांगतोय जे तुम्ही काम करताय, मग तुम्ही स्वयंपाकघरात काम करत असाल तर स्वयंपाकघरात बायका आदळआपट करतात भांड्यांची. त्यांना कळत नाही ज्या हाताने आदळआपट करताय तो हात तुमचा आज ना उद्या आजारी पडणार आहे. तुम्ही तुमच्या सुनेवरचा राग दाखवण्यासाठी भांड्यांची आदळआपट करताय. अरे भांडी म्हणजे स्वयंपाकघराची उपकरणी आहेत. तुम्ही देवळात तुमच्या देवारामधलं तामन आदळआपट करतात. राग आला म्हणून पळी आपटता का फेकून देतात? त्याचं पावित्र्य जेवढं आहे ना त्याच्या पलीकडचं पावित्र्य तुमच्या स्वयंपाकघरातल्या भांड्यांमध्ये आहे. तुमच्या देवारातली पळी जेवढी पवित्र आहे तेवढीच तुमची आमटी वा सर्व करायची पळी पवित्र आहे. पण ती तुम्ही आपटता, भांडी आपटता. काय कशाला कळलंय मला सांगा? आपण म्हणतो आम्हाला देव कळलाय. हा देव कळलाय म्हणायचा? या पद्धतीने जगातल्या सगळ्या स्त्रिया वावरताना मी पाहिलेत. सुनेवरचा राग आला की पहिलं काय राग दाखवायचा तर भांड्यांची आदळआपट. मग सासूने 2 भांडी आपटली तर सून पण काय कमी नसते, 4 भांडी आपटून दाखवणार. तुला काय वाटतं मला आदळआपट करता येत नाही? अरे तिथं अन्नपूर्णा म्हणून देवाऱ्यात पुजतात, तिच्या हातात पळी आहे. ती पळी नाही ना आपटत तुम्ही राग आला म्हणून. मग आमटीची पळी का आपटताय? तुम्हाला नाही कळत तुमचं नुकसान करतायत ना. त्या सुनेला काय होणार नाही ना, काय त्या देवाला काय? देवाला तर काही पडलेले. फरक पडतो तो आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्याला कळतच नाही की आपण काय करतोय. देवाला काही सोयर नाही आहे, सुतक नाही आहे. त्याला तुम्ही पाण्यामध्ये बुडवा, अमृतात बुडवा, गंगेच्या पाण्यात बुडवा, त्याला काही नाही आहे. तो पवित्र आहे. ती क्वांटम एनर्जी आहे. त्याला काय होणार आहे? पण आम्ही आमच्या वागणुकीतनं जेव्हा अशा तऱ्हेच्या गोष्टी करतो तेव्हा स्वतःचं नुकसान करत असतो. आपल्याला माहिती नाही आहे. मग आपल्या हातावरती का काहीतरी लागतं, कधीतरी काहीतरी होतं. ते तेव्हा लगेच घडताना दिसत नाही ना, त्यामुळे कळतही नाही दुर्दैवाने माणसाला की अरे माझा हात मोडला, माझा हात भाजला का? आपण अशा तऱ्हेची कर्म केलेली असतात, आपल्याला खिसगंडीत पण नसतात. आणि पण तुम्हाला कळो किंवा न कळो, मी जे जे सांगतो ना की क्वांटम फील्डला तुम्ही चीट नाही करत. क्वांटम फील्ड इज हायली इंटेलिजंट. देव कोणाचंच नाही वाईट करत. देव कोणाचं चांगलं पण करत नाही, मग वाईट करत नाही. तसं जे होतं ते आपल्या कर्माने होत असतं. मग क्रेडिट डिस्क्रेडिट दोन्ही घ्यायला तयारी ठेवायची.